नमस्कार, मी सर्वांचे सोशल चर्चामध्ये आपले स्वागत करते। उत्तराखंड विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलाय। यामुळे देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरले। हे उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या बाहेरच्या रहिवाशांसाठी लागू असेल, मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असले तरीही, असं या विधेयकात स्पष्टपणे लिहिले। त्यात वारसा हक्क, विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप यासंबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे। त्याचवेळी अनुसूचित जमातींशी संबंधित लोक या विधेयकाच्या चौकटीतून बाहेर असतील, हेही स्पष्ट करण्यात आले। तर उत्तराखंडमध्ये या विधेयकामुळे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी बदलणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लग्नाचे काय? तर विवाहासाठी तरुणाचे वय 21 वर्षांपेक्षा आणि मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे। विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो। पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरा विवाह पूर्णपणे प्रतिबंधित असणार आहे। घटस्फोटानंतर स्त्रीला त्याच पुरुषाशी किंवा दुसऱ्या पुरुषाशी पुन्हा लग्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटींचे बंधन असणार नाही। याचे उल्लंघन झाल्यास 3 वर्ष कारावास किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे। विवाहित जोडप्यांपैकी कुणीही दुसऱ्याच्या संमतीशिवाय धर्म बदलल्यास दुसऱ्याला घटस्फोट घेण्याचा आणि भरण पोषणाचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार असणार। लग्नाची नोंदणी आता अनिवार्य असणार आहे। स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाहाच्या धार्मिक, सामाजिक विधींमध्ये कायद्याचा हस्तक्षेप असणार नाही। सप्तपदी आशीर्वाद, निकाह, होली, युनियन किंवा आनंद करूज किंवा अशा इतर परंपरांचा वापर करता येणार आहे। घटस्फोटाबद्दल काय तरतूद? तर मुस्लिम भगिनींची स्थिती सुधारेल, त्यांनाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार असणार आहे। सर्व धर्मांसाठी समान कायदे होतील, परंतु समान नागरी कायद्यात समाविष्ट केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या श्रद्धांशी छेडछाड केली जाणार नाही। गुलामगिरी, देवदासी, हुंडा, तिहेरी तलाक, बालविवाह किंवा इतर प्रथा कायद्याने दूर होण्याची गॅरंटी देण्यात आली आहे। या विधेयकानुसार जर पती पत्नी यांच्यात काहीही वाद झाले तर ते त्यासाठी न्यायालयात धाव घेऊ शकतात। त्यावर कायद्यानुसार तोडगा काढला जाईल। त्याशिवाय एकमेकांच्या संमतीनं घटस्फोट घेण्यासाठीही कोर्टातच जावं लागेल। या कायद्याअंतर्गत घटस्फोटासाठी एखादी व्यक्ती केव्हा अर्ज करू शकते? जर पती पत्नीपैकी एखाद्यानं दुसऱ्या कोणाशी तरी शारीरिक संबंध ठेवले असले तर, एखाद्यानं क्रौर्य असलेलं वर्तन केलं असेल तर, विवाहानंतर दोघे किमान 2 वर्ष वेगळे राहत असतील तर, एखाद्यानं धर्मांतर केलं असेल किंवा कुणी एक जण मानसिक रुग्ण असेल तर, दोघांपैकी एकाला लैंगिक आजार असेल किंवा 7 वर्षांपासून दोघांना एकमेकांबाबत माहिती नसेल तर, विवाहानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोटाची याचिका करण्यास बंदी असेल, पण दुर्मिळ प्रकरणात ती दाखल करता येऊ शकते। कोणाच्या प्रथा, रूढी, परंपरानुसार घटस्फोट होऊ शकत नाही। लिव्ह इन रिलेशनशिप बाबत काय नियम? तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक असणार आहे। लिव्ह इन मध्ये राहण्यापूर्वी तिला ओळख पटण्याच्या उद्देशानं नोंदणी करणे आवश्यक असणार। जे तरुण किंवा तरुणी 1 महिन्यापेक्षा अधिक काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील आणि त्यांनी याबाबत माहिती दिलेली नसेल तर त्यांना 3 महिन्यापर्यंतची शिक्षा किंवा 10,000 पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो। लिव्ह इन रिलेशनशिप संपवण्यासाठी याबाबत घोषणा करावी लागेल। 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलाला आणि मुलीला या नोंदणीबद्दल त्यांच्या पालकांना माहिती देणं बंधनकारक असणार। लिव्ह इन रिलेशनशिपमुळे जन्मलेल्या बाळाला अधिकृत ठरवलं जाईल। वारसा हक्काचं काय? तर समान नागरी कायद्यात मृत व्यक्तीच्या मालमत्तेत पालकांना वाटा देण्याची तरतूद करण्यात आली आहे। मालमत्तेच्या अधिकारात मुलगा आणि मुलींना समान अधिकार राहणार आहेत। कायद्याच्या कलम 3(1)(अ) मध्ये कोणत्याही नातेसंबंधातून जन्माला आलेले मूल हे परिभाषित केले गेले आहे, तर दुसरीकडे कलम 49 मध्ये कोणत्याही पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांना मालमत्तेत समान हक्क देण्यात आलाय। कलम 55 नुसार गर्भाला इतर मुलांप्रमाणे समान अधिकार आहे। एखादी व्यक्ती स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती देऊ शकते आणि ती तिच्या हयातीत मृत्यूपत्र बदल करू शकते किंवा त्याची इच्छा असल्यास मृत्यूपत्र परत घेऊ शकते। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।